नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 17 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स and we are discussing the previous year questions. So in this video lecture we are also going to discussing the two more examples. The first one is from the IEEE and as you can see both the numericals are from the medical sector. The first one is from IEEE 2011 and the second one is from the NEET 2019. ओके 2011 IEEE आलेला हा क्वेश्चन आहे आणि हा नीट 2019ला आलेला क्वेश्चन आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं न्यूमेरिकल सोल्युशन सॉल्व करत असताना तर दोन्ही क्वेश्चन इक्वेशन ऑफ कंटिन्युटी या कन्सेप्टवर दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व होऊ शकतात. ठीक आहे. सो वी विल मूव टू द फर्स्ट वन. वॉटर इज फ्लोइंग कंटिन्युअसली फ्रॉम अ टॅप हॅव्हिंग अन इंटरनल डायमीटर ऑफ 8 × 10⁻³ मीटर. ठीक आहे. समजा एक टॅप आहे समजा. ठीक आहे. या टॅपमध्ये समजा वॉटर काय होऊन राहिलं, फ्लो होऊन राहिलं. ठीक आहे. ठीक आहे. आणि जो काही टॅप आहे या टॅपचा जो काही इंटरनल डायमीटर आहे तो डायमीटर दिला आहे 8 × 10⁻³ मीटर. फुल स्टॉप. द वॉटर वेलॉसिटी ॲज इट लिव्स द टॅप. ठीक आहे. समजा म्हणजे हे टॅप आहे समजा, पूर्ण टॅपचा सेक्टर समजा. हे टॅपच्या समजा जसा वॉटर बाहेर येते तर वॉटरची वेलॉसिटी होऊन जाते 0.4 मीटर पर सेकंड. ओके. वेलॉसिटी ऑफ वॉटर आफ्टर लिव्हिंग दॅट टॅप. क्लिअर. ठीक आहे. द डायमीटर ऑफ द वॉटर स्ट्रीम ॲट अ डिस्टन्स 2 × 10⁻⁻1 मीटर बिलो द टॅप इज क्लोज टू. ठीक आहे. द डायमीटर ऑफ द वॉटर बघा, जसा टॅप म्हणजे टॅप सेक्शनपासून वॉटर खाली पडायला सुरुवात होते. ठीक आहे. बिलो द टॅप पासून किती अंतरावर, जवळजवळ बघा 2 × 10⁻⁻1 या डिस्टन्सवर. ओके. हा जो काही इथं वॉटर पडून राहिला या वॉटरची विचारली आपल्याला डायमीटर. या वॉटरची आपल्याला काय विचारली, डायमीटर. एकदम सिंपल आहे. ओके. अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ठीक आहे. काय राहायला पाहिजे, A1 V1 = A2 V2. येतं लक्षात. ओके. बघा म्हणजे तो टॅप लिव्ह म्हणजे जिथनं तो सुरू होऊन राहिला म्हणजे काय म्हणायचं मला, म्हणजे जिथं तो नळ संपतो. ठीक आहे. नळाचा जो काही पूर्ण भाग राहतो, जो काही सिलेंड्रिकल कोणत्या तरी शेपचा भाग राहतो. ओके. इकडे ओके इकडं जो काही त्याचा एरिया आहे त्या एरियाला आपण म्हणू A2. ओके. आणि त्यानंतर त्याची जी काही वेलॉसिटी आहे ती V2. ओके. मग टॅपमध्ये असताना त्या वॉटरचा जो काही सेक्शन आहे सर्क्युलर सेक्शन त्याचा एरिया A1 आणि त्याची वेलॉसिटी V1. येतं लक्षात. ओके. येतं लक्षात. ओके. हा जो काही टॅप होता इथनं जो काही खाली पडून राहिला त्या म्हणजे जो काही मग वॉटरचा जो काही सिलेंड्रिकल शेप राहतो, तुम्ही जर पाणी टॅपमधून पडताना बघितलं तर जो काही शेप राहतो सिलेंड्रिकल, त्या सिलेंड्रिकल शेपचा क्रॉस सेक्शन एरिया A2 आणि त्या सिलेंड्रिकल सेक्शनमधनं जो काही वॉटर येत आहे त्याची स्पीड V2. ओके. आणि त्याच्या अगोदर वॉटर या टॅपमध्ये होता तर टॅपचा जो काही सर्क्युलर सिलेंड्रिकल सेक्शन राहतो त्याचा एरिया A1 आणि त्याच्या आतमध्ये जी काही वेलॉसिटी येते V1. ओके. ओके. त्याच्या आतमध्ये असताना आहे की नाही त्याची वेलॉसिटी V1 आपल्याला किती दिली आहे, 0.4 मीटर पर सेकंड. क्लिअर. ठीक आहे. बघा आपण हा इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा यूज करून आलो. ठीक आहे. आता या सेक्शनमध्ये असताना सिलेंड्रिकलस एरिया होता सर्क्युलर एरिया होता त्याच्यामुळे त्याचा जो काही बघा हा फॉर्म्युला A1 V1 = A2 V2. ठीक आहे. A1 एरिया या सिलेंड्रिकल म्हणजे जो काही टॅप होता त्याचा जो काही सर्क्युलर सेक्शन आहे त्याचा. ओके. सर्क्युलर सेक्शनचा एरिया काय राहतो पाय. ओके. R1² आणि V1 याचा पण किती राहतो पाय. ओके. R2² आणि V2. चला काही हरकत नाही. बघा पाय आणि त्यांनी आपल्याला हा जो काही सर्क्युलर सेक्शन आहे त्याचा आपल्याला डायमीटर दिलेला आहे. ओके. मग आपल्याला तो रेडियसमध्ये पाहिजे तर डायमीटर डिवायडेड बाय 2 करू. देअरफॉर 8 × 10⁻⁻3. ठीक आहे. रेडियस. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 त्याचा होल काय करू आपण स्क्वेअर. येतं लक्षात. कारण की डायमीटर म्हणजे काय व्हायला पाहिजे, रेडियस डिवायडेड बाय 2. एक मिनिट. चुकलं ना रे, उलट झालं ना रे. रेडियस म्हणजे डायमीटर डिवायडेड बाय 2. रेडियस म्हणजे डायमीटर डिवायडेड बाय 2 आहे की नाही.
आपल्याला इथं जो काही क्रॉस सेक्शन सर्क्युलर एअर आहे त्याची रेडियस पाहिजे होती, पण आपल्याला रेडियस दिलेला आहे का नाही, आपल्याला काय दिलं आहे डायमीटर. मग डायमीटर किती आहे 8 × 10⁻³ मीटर डिवाइडेड बाय 2. तर आपल्याला काय माहिती आहे रेडियस, पण रेडियसचा काय स्क्वेअर. ठीक आहे, इंटू वेलॉसिटी. वेलॉसिटी v1 त्याच्या आतमध्ये वेलॉसिटी किती होती 0.4 इक्वल्स टू पाय. ओके, आणि ही R2 रेडियस. ओके, तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डायमीटर. ठीक आहे, आपण रेडियस फाइंड आउट करू, त्याच्यानंतर डायमीटर फाइंड आउट करणे म्हणजे खूप काही मोठी जी काही तुम्ही रेडियस फाइंड आउट केली त्याला डिवाइडेड बाय 2 करायचं. यू विल गेट द सोल्युशन फॉर द डायमीटर. ठीक आहे, R2चा स्क्वेअर इंटू काय V2. आता हा V2 आपल्याला माहित नाही. बघा इथे पाय तर काय झालं इथं कॅन्सल. शिल्लक किती राहिलं बघा, बेक बे बेदून 4 म्हणजे 4 × 10⁻³ त्याचा होल स्क्वेअर इंटू 0.4 इक्वल्स टू R2चा स्क्वेअर इंटू काय शिल्लक राहिलं V2. ठीक आहे, आता हा V2 फाइंड आउट करत असताना आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागतो. V2 इक्वल्स टू √ V1 स्क्वेअर प्लस 2GH. स्पीड ऑफ इक्वल्सचा जो मी तुम्ही कॉन्सेप्ट शिकला असणार तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला शिकला असणार. ओके, V1 तुम्हाला दिला आहे 0.4 त्याचा होल स्क्वेअर प्लस 2 जी किती घ्यायचं 10. ओके, इंटू हाईट. ओके, याची जी काय हाईट दिली आहे तुम्हाला बघा डिस्टन्स. ओके, या डिस्टन्सवर म्हणजे 2 × 10⁻⁻1 2 × 10⁻⁻1 हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 2 मीटर पर सेकंड. ओके, त्या कॅल्क्युलेशनसाठी आता मी वेळ नाही लावत. ठीक आहे, त्यानंतर बघा 4 × 10⁻³ त्याचा होल स्क्वेअर इंटू 0.4 इक्वल्स टू ओके R2चा स्क्वेअर इंटू V किती आहे 2 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड युनिट लिहिण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, आपल्याला R2 स्क्वेअर फाइंड आउट करायचा. 2 इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर बघा इथं 4चा स्क्वेअर झाला 16 × 10 पॉवर झालं 3 2 -6 इंटू याला लिहू शकतो 4 × 10⁻⁻1 डिवायडेड बाय मी केलं 2. इकडे काय शिल्लक राहिला R2चा स्क्वेअर. येतं लक्षात. ओके, बघा आता इथं झालं हे आजचा 2चा भागेला 2 झाले 32 32 × 10⁻⁻7 इक्वल्स टू R2चा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे सगळे जर कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला तर नियरली इक्वल्स टू ओके R2 हा नियरली इक्वल्स टू यायला पाहिजे तुम्हाला. सॉरी, आपला डायमीटर फाइंड आउट करायचे आहे नाही की नाही. डायमीटर. ओके, डायमीटर नियरली इक्वल्स टू यायला पाहिजे 3.6 × 10⁻³ मीटर. येतं लक्षात. ओके, तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. तुम्हाला सुरुवातीला रेडियस फाइंड आउट करून घ्यायला लागतो. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. रेडियस फाइंड आउट केल्यानंतर डायमीटर लिनियरली इक्वल्स टू हे तुमचा टास्क आहे. थोडं हे घरी करून बघण्याचा प्रयत्न करा. येतं लक्षात. ओके, मेन होता जो काही कॉन्सेप्ट होता तो मी थरोली एक्सप्लेन केला. याच्यात कोणत्याच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही आहे. ओके, ऑल द कन्सेप्ट इज बिहाइंड थ्रू दिस प्रॉब्लेम इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. येतं लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होण्याचा चान्सेस जास्त आहेत. ओके, तुम्ही घरी करून बघा. ओके, खूप काही मोठी गोष्ट नाही. ओके, 7वी 8वीची कॅल्क्युलेशन्स स्वतः करता आली पाहिजे. ओके, बघा तुम्ही पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द सोल्युशन नंबर 2 न्यूमेरिकल. बघा त्यानंतर न्यूमेरिकल नंबर आपण सेकंडकडे वळूया. चलो. ओके, नक्कीच अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये मिळण्याची शक्यता राहते. 100% राहते. का बरं राहत नाही, आपण तर तेच थीम डिस्कस करून राहिलो ना. द सेकंड वन इज फ्रॉम नीट 2019. अ स्मॉल होल ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 mm² इज प्रेझेंट नियर द बॉटम ऑफ अ फुल्ली फिल्ड ओपन टँक. ठीक आहे, एक समजा ओपन टँक आहे. ओके, हे ॲटमॉस्फिअरला ओपन आहे पुढचा सेक्शन. इथं एक छोटा एक क्रॉस सेक्शन एरिया आहे. ओके, जो काही क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे तुम्हाला 2 mm². ओके, इथनं समजा पाणी पडून राहिलं. ओके, समजा हा पाण्याने भरलेला टँक आहे. इथे एक स्मॉल होल आहे. ज्या होलचा क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे 2 mm². ठीक आहे, बघा आपला जो काही एरिया क्रॉस सेक्शन होता तो दिलेला होता. त्याच्यानंतर जी काही ओपन टँक आहे तिची हाईट दिली आहे आपल्याला 2 mm. म्हणजे ही जी काही ओपन टँक आहे या ओपन टँकची हाईट दिली आहे आपल्याला 2 mm. ओके, 2-3 गोष्टी दिलेल्या आहे. जो काही बॉटमला जो काही स्मॉल होल होता. ओके, हॅव्हिंग एरिया क्रॉस सेक्शन 2 mm² अँड जी इज नथिंग बट म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलं की जीची व्हॅल्यू एवढी घे आणि हाईट दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला विचारला हाऊ मच अमाऊंट ऑफ द वॉटर इज फ्लोईंग थ्रू दॅट स्मॉल होल पर सेकंड. ओके, त्याचा अर्थ काय,
वॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोइंग पर सेकंद. ओके, एरिया इंटू वेलॉसिटी. ओके, एरिया दिला आहे 2 मिलीमीटर, 10⁻³ मीटरमध्ये कन्वर्ट झालं, परंतु मीटरचा काय पाहिजे आपल्याला स्क्वेअर, कारण की मिलीमीटरचा स्क्वेअर आहे. ओके, व्ही इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 2gh. हा झाला 2 × 10⁻6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. जी किती आहे 10, h किती आहे 2. चला काय हरकत नाही, देअरफॉर 2 × 10⁻6. बघा 2 × 2 4, 4 जर बाहेर आला तर काय झाला स्क्वेअर रूटच्या 2, स्क्वेअर रूट ऑफ 10. ठीक आहे, 2 × 2 4 × 10⁻6. बघा स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येते 3, स्क्वेअर रूट ऑफ 10 किती यायला पाहिजे 3.16 येतो. तर 4 × 3.16 जर आपण केलं तर जवळजवळ हे जाते नियरली इक्वल्स टू 12.6 × 10⁻6. ठीक आहे, मीटर क्यूब पर सेकंद. आपण व्हॉल्यूम काढलं ना, व्हॉल्यूम पर सेकंद काढत आहे. व्हॉल्यूमसाठी काय युनिट आहे मीटर क्यूब सेकंद, आणि टाईमसाठी काय व्हॉल्यूम पर सेकंद म्हणजे मीटर क्यूब पर सेकंद. देअरफॉर द 12.6 10⁻6 मीटर क्यूब पर सेकंड्स व्हॉल्यूम इज ओके गोइंग थ्रू दॅट फाईन होल हॅव्हिंग क्रॉस सेक्शन एरिया 2 मिलीमीटर स्क्वेअर. अतिशय सिंपल. ओके, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2019. ओके, हाही क्वेश्चन सिंपल होता, फक्त या क्वेश्चनचं थोडं मी तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सोडलं होतं. तो कॅल्क्युलेशन्स तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. येत्या लक्षात. ओके, थोडंफार तुम्हाला द्यावं लागतं टास्क. ओके, एकदमच सगळ्या गोष्टी जर आपण करत बसलो मी, काही ना काही करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे वळणार नाही तोपर्यंत ते ओके. आणि 100% सांगतो 100% अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स मिळणार, कारण की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताय, याचा अर्थ आपण एक प्रकारची थीमच घेऊन चाललो. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.